सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघात भाजपची ताकद वाढली। राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि दरम्यान पक्षप्रवेशामुळे युतीत धुसफूस असल्याच्या चर्चांना उधाण आले। दरम्यान या संदर्भात सत्यजित पाटणकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। हा पक्षप्रवेश झाल्यानंतर ते सध्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। दादा, काय सांगाल? काल तुमचा राष्ट्रवादीमध्ये तुम्ही सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। काय नक्की प्रमुख कारण होती? काय तुम्हाला भाजपमध्ये राष्ट्रवादीमध्ये अडचणी येत होत्या? काय सांगाल? पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जो रखडलेला विकास होता, प्रकल्पग्रस्तांची जी रखडलेली कामं होती, त्याचबरोबर धरणांची अपुरी कामं, तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण झालेली आहे, तालुक्यामध्ये शेतीचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्पामुळे होत आहे आणि अशा अनेक प्रश्न पाटण मतदार विधानसभामध्ये गेल्या 10 वर्ष प्रलंबित राहिलेले होते। कार्यकर्त्यांचा आग्रह होता की हे प्रश्न जर सोडायचे असले तर आपल्याला कुठल्या तरी मोठ्या पक्षामध्ये, जो सत्ताधारी पक्ष आहे त्या पक्षामध्ये सामील झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा विचार केला आणि काल आमचा हा पक्षप्रवेश झालेला आहे। खच्चीकरण होत होतं का ताकद कमी पडत होती, हा आता प्रश्न आपण जनतेला विचारला पाहिजे। परंतु एक मी सांगतो की आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आत्ताच तुम्ही जे म्हटला, एक नवीन संजीवनी निर्माण झालेली आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि निश्चितपणे या उत्साहाच्या जीवावरती आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही जिंकून दाखवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।